आमदार बच्चू कडू उद्याच्या संभाजीनगरच्या मोर्चावर ठाम आहेत। पोलिसांनी बच्चू कडू यांच्या उद्याच्या मोर्चाची परवानगी नाकारली आहे। सत्तेत राहायचं की नाही यावर उद्या निर्णय घेऊ असं बच्चू कडू म्हणतायत। या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांगांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक झालेले आहे। उद्या जर पाहिलं तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा मोठा आक्रोश मोर्चा असणार आहे। मात्र पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि आता काही वेळातच जे आहे बच्चू कडू छत्रपती संभाजीनगरकरिता रवाना झालेले आहे। भाऊ, परवानगी नाकारलेली आहे तरी देखील आपण आंदोलनावर ठाम आहे, काय प्रतिक्रिया? मला वाटतं पोलीस प्रशासनाने हे धाडस करू नये। आम्ही अतिशय शांततेनं हे आंदोलन करणार आहोत। त्यांना विनंती आहे आणि पण त्यांनी अडवलंच तर त्याचं प्रत्युत्तर जशास तसे दिल्याशिवाय राहणार नाही। उद्याचा मोर्चा निघणार म्हणजे निघणार, कोणी अडवायचं धाडस करू नये तशी शक्ती सध्या काही महाराष्ट्रात निर्माण झाली नाही आहे। आम्ही मोर्चा काढू। काय प्रमुख मुद्दे आहेत? शेतकऱ्यांच्या मुद्द्याच्या संदर्भात पूर्ण कर्जमाफी द्यावी आणि 2 वर्ष मुद्दल आणि व्याजामध्ये 50% सवलत द्यावी। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये करावे आणि त्यासोबत फळबाग योजना जितकी आहे फळं हे त्याला 3+3 असं जर केलं तर त्या शेतकऱ्यांना दिलासा भेटेल। सत्तेत राहायचं की राहायचं याबाबत निर्णय उद्या आपण निर्णय घेऊ, काय कशा पद्धतीनं समोर जायचं ते। निश्चित सत्तेत राहायचं की नाही याबाबत उद्या निर्णय घेऊ अशी जी महत्त्वाची घोषणा आहे ती बच्चू कडूंनी या ठिकाणी बोलून दाखवली आहे। तसंच जर आपण जर पाहिलं तर कुठल्याही पोलिसांनी जरी परवानगी नाकारली मात्र कुठल्याही परिस्थितीत उद्या मोर्चा होणारच अशी देखील ठाम भूमिका आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।